वक्तव्य तुम्ही मगाशी केलं होतं की या महागाईच्या दुनियामध्ये एवढं धाडसी आणि दिलदार व्यक्तिमत्व आपण एकनाथ मात्र्यांच्या माध्यमातून पाहत आहोत. तर 3 षटकांचा सामना असणार आहे. सुरुवात करूया आपण आमच्या समाजाचे असल्याचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील नंतर घेतील. त्याच्या अगोदर आपण योगेशला मदत करूया. आपण सामना सुरू करा. प्रत्येक हॅट्रिक, चौकार, षटकार, विकेट हॅट्रिकसाठी तुम्हाला कमिटीतर्फे आमच्या 2000 रुपये पारितोषिक आणि गोट्या अंपायर जर हॅट्रिक झाली तर तुम्हाला सुद्धा 2000 रुपये. बघा काय इनाम आहे प्रणित मात्र्यांचा. निश्चित गोट्या एक लक्षात घ्या. 2 गडी बाद झाले आणि नेक बिफोरचा अपील केला तर कुठे पण आउट देऊ नका. या थोडीशी गंमत हरकत नाहीये. चला नाव स्टार्ट द मॅच. सामना आपण सुरू करूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या ठिकाणी आलेले सर्व तमाम लाडके क्रीडा मित्रांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आपण पाहतो बिग पॅक सामना रंगतोय. 3 षटकांचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा नक्कीच आमच्या ट्रॉफीवरती असतील. कारण सामना जिंकले तर मेगा फायनलमध्ये सेमी फायनलचा पहिला सामना रंगतोय. आपण पाहतोय एका बाजूला पिसारबे संघ, दुसऱ्या बाजूला डान्सर्स संघ मैदानावरती असतात. तर प्रेक्षक वर्ग आपण पाहतो सातत्याने तेवढाच संकट आज या अंतिम सामन्यापर्यंत आपण पाहतोय. कारण पिसारबे संघ म्हटलं तर आसपासचा संघ त्यामुळे आपण पाहतो फार संकट पाठीराख आहे. पिसारबे संघाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर डान्सर्स संघ देखील तेवढ्याच जबरदस्त या ठिकाणी संघ. त्याचा पहिला सामना सिटी करवले बनाम एकटपरा खुटारी असा पहिला सामना असणार आहे. सामन्याकडे पंचांचा ग्रीन सिग्नल होत आहे. सामना सुरू होतो. 30 षटकांचा सामना सलामी जोडी पिसारबे संघाची. रविदास आणि अरुण. पहिला चेंडू रविदास बाद. मागचा हिरो आपण पाहतो या ठिकाणी जगदीश जण जबरदस्त फलंदाजी दाखवली होती. तो फलंदाज या ठिकाणी बाद झाला. पहिल्या चेंडूवरती रोहिदास हा फलंदाज ज्याला मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी दाखवली होती. त्यामध्ये नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. या ठिकाणी संघाचा संघनायक रमेश म्हात्रे. 3 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानावरती. एन्जॉय सामना आपण पाहतो. जबरदस्त प्रतिसाद आमच्या प्रेक्षक वर्गात या स्पर्धेला लाभल्या. कारण 40+ सामने आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. उद्या देखील मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये येतील. कारण उद्या देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावणार. आता अंतिम दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये अंतिम सामना आपण पाहतो. या ठिकाणी डान्सर्स संघ विपक्ष पिसारबे असा बिग फाईट सामना आसपासचे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे सामना फार रंगतदार आणि प्रेक्षक वर्ग या सामन्याचा एन्जॉय करतात. पहिला चेंडू फलंदाज बाद झाल्यामध्ये दुसरा चेंडू यष्टी रक्षकाने चूक दाखवली. आता तोपर्यंत फलंदाजानं 2 धावा एकवटल्या. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो खातं गोल झाला मैदानावरती 22च्या स्वरूपामध्ये. आम्हाला पारदर्शक चेंडू या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये धावा येतात आणि अकाउंट ओपन होतो या ठिकाणी पिसारबे संघाचं. पिसारबे संघ आपण पाहतो आतापर्यंत 2 सामने त्याने जिंकले आणि दुसऱ्या बाजूला डान्सर्स संघ त्याने देखील अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला. आता चेंडू या ठिकाणी मात्र जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो डान्सर्स संघाचा प्रकाश जण आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी दाखवली. यावेळेस मात्र गोलंदाज प्रकाश टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पुश केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फक्त सिंगल एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावा झाले त्या फक्त आणि फक्त 3 धावा. अतिशय शांत सुरुवात संध्याकाळच्या या वातावरणामध्ये आपण पाहतो. संध्याकाळची वेळ आपण पाहतो थंड वातावरणाच्या परिस्थितीमध्ये तेवढीच थंड सुरुवात या पिसारबे संघाने दाखवली. तर पिसारबे संघाला 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठावे लागतील. डान्सर्स संघाचा विचार केला तर 2 सामन्यामध्ये उच्चांक गाठणारा संघ आपण पाहू शकाल मैदानावरती. तर पहिल्या सामन्यामध्ये 64 धावा या संघाने ठोकल्या होत्या. चेंडू हवेमध्ये जज करतोय. अजून एक धक्का पिसारबे संघाला. Then
पाहतो या ठिकाणी गोट्या पार आपल्याला विनंती असेल आपण थोडासा परफॉर्मन्स दाखवायचा अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय. याच असं की आपण पाहतो आपण कबड्डी 3 धाबा पहिला षटक मार्गस्थ आणि खराब परिस्थिती पिसार संघाची. पुन्हा एकदा पटापट का या ठिकाणी मात्र चेडूला फिटकावतो तो लोकांना मध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी तोपर्यंत फक्त सिंगल. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पिसार संघानं 2 गडी गमावल्या आणि फक्त 4 धावा एक पडल्यात. जबरदस्त संगीत पुन्हा एकदा आमच्या मास्टर गणेश यांच्याकडे आपण पाहतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय बाई वाड्यावर या नंतर सध्या पाटील बाई वाड्यावर नाही तर खुटारीला या असं म्हणावं लागेल कारण तेवढीच धमाल इंजा आपण पाहू शकाल स्पर्धेमध्ये. त्याठिकाणी पहिल्या षटकामध्ये पिसार संघ बॅकफुटवरती येतो कारण पिसार संघाने सुरुवात अतिशय खराब केली. सलामी फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर येणारे मिडलचे फलंदाज म्हणजे कशी फलंदाजी असेल त्यांना दमदार फलंदाजी दाखवावी लागेल. तर 3 षटकामध्ये 35-30-35 धावा याला ठोकाव्या लागतील कारण दानसर संघाची आपण फलंदाजी पाहिली तर अतिशय मजबूत आहे. त्यामुळे पिसार संघाला 3 षटकामध्ये 35 धावा तरी किमान ठोकाव्या लागतील. आता तो चेंडू आपण पाहतो या ठिकाणी खिडकतच केरळ क्रिझरमध्ये एक पुढे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा कंप्लीट. जबरदस्त रनिंग गुड विकेट. 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतो धाबा झाले धापड कबड्डी फक्त 6 धाबा. रमेश मात्रे आणि पटपती दोष्टाकीला कैलाश दवड्यासह फलंदाज आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानावरती अतिशय अनुभवी आणि कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये त्याला अधिराज्य गाजवलं. मात्र ते 2 खेळाडू आपण पाहू शकाल माजी खेळाडू म्हणावं लागेल. तर एका बाजूला कैलाश दवड्या दुसऱ्या बाजूला रमेश मात्रे. सुविधा तयार आपण पाहतो सामना सूर्य अप्रतिम सामना सेमीफायनलचा पहिला सामना बॅटचा पे सफल करतोय दमदार स्कोर. जोरदार गोटे के लिए दोस्तों जोरदार जबरदस्त क्या बात है. ये सोलो डांस दिखाते हुए गोटे यहाँ पर बिल्कुल कोई तोड़ नहीं गोटे आपके खिलाफ यहाँ पर. बहुत बड़ा मनोरंजन. तो टीम का स्कोर योगेश से बनता हुआ 10 रन. खबर की धाबा आपण पाहतो 10 धावा झाले तरी अप्रतिम सामन्यामध्ये एन्जॉय आपण पाहतो कारण सामने आपण एन्जॉय करतात. एका बाजूला गोट्याला आपण एन्जॉय करतात. चेंडू पुन्हा त्या ठिकाणी पडले तर थोडासा टेकअप झाला. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी इक्बाल गोलंदाजच्या वरती. इक्बाल आपण पाहतो ज्याने इक्बालला पहिल्या मॅच मध्ये निर्धाव षटक फेकला आणि दुसऱ्या मॅच मध्ये इक्बाल थोडासा मागड ठरलं होतं कारण 21 धावा त्याने खर्च केला. महत्वपूर्ण सामन्यामध्ये पुन्हा एकदा इक्बाल अप्रतिम गोलंदाजी करतोय. धावचीची संधी होती मात्र या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली फलंदाजाला. फलंदाज या ठिकाणी धावचित होतात. पाहतो फलंदाज काढतो रमेश मात्र बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का पिसार संघाला. पिसार संघ सावरतही बदरवती कारण लागोपाठ लगातार या ठिकाणी झटके लागतात ते पिसार संघाला. आता एकी फलंदाज चांगली फलंदाजी दाखवत नाहीये महत्वपूर्ण सामन्यामध्ये.
तर पूर्णपणे जिम्मेदारी कैलासच्या खांद्यावरती असणाऱ्या कैलासचा चांगला क्रिकेट दाखवावा लागणार आहे, कारण कैलास एक अतिशय चांगला फलंदाज आहे, त्यामुळे कैलासला चांगली फटकेबाजी करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला स्वतःची छाप सोडताना आपण पाहतो इक्बाल एक अतिशय नामवंत खेळाडू आपण पाहिला त्यांचा सगळ्याकडं यावेळेस तर कैलाससाठी चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. त्या ठिकाणी बघतो हॅट्रिकची संधी असणाऱ्या ठिकाणी इक्बालसाठी, कारण इक्बालला पहिल्या मॅच मध्ये निदाव षटक फेकण्यास या ठिकाणी विक्रम नोंदवला होता. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पहिला फलंदाज धावचित होता रमेश माते, त्याच्यानंतर कैलास बांधलेला मग त्या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज इक्बाल ज्याने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी दाखवली मैदानावरती. तर पहिल्या मॅच मध्ये जी कामगिरी त्याने केली होती तशीच कामगिरी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतोय. या कैलास या ठिकाणी इक्बालच्या माध्यमातून पिसार संघ बॅकफुटवरती आपण पाहतो, कारण पिसार संघाची गोट्या सांगतात की तुम्हाला सर्कल मध्ये राहायचं आहे, कारण सर्कलच्या बाहेर तुम्ही स्टार्ट घेताय. बघा किती लक्ष आहे त्यांचं. तुम्ही सर्कल मध्ये राहा, म्हणजे तुम्हाला निश्चित गोट्या पॅनलाइज करतील, कारण नियम आहे तसा तुम्हाला सर्कलच्या बाहेर स्टार्ट घेता येणार नाहीये. एवढं अचूक लक्ष आहे बघा गोट्या अंपायरच्या मैदानावरती. काढ तुझ्या आईची शिवराज पहिले कधी सर्कल होता, आता हे तेच खेळाडू उतरलेत मैदानामध्ये 40+. म्हणजे पहिला जमाना सर्कलचा नव्हता. काढ काढ तुझ्या आईची. तर नक्कीच आताचा जो कालखंड आहे योगेश मडवे तो सर्कलचा आहे. तर गोट्याने यानं वान केलंय की जे सर्कलमध्ये असतील त्याने सर्कलमध्येच राहा, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. म्हणजे 2 धावांची कुठेतरी पॅनल्टी आपल्याला लागेल, याच्या पण नोंद घ्या. शेवटचा चेंडू आपण पाहतो इक्बाल अंतिम चेंडू मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करेन. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये फक्त गोलंदाज तयार, गोलंदाजच्या वरती अंतिम चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र आत्ताचा चेंडू खूपच बाहेर एक्स्टनच्या त्यामध्ये पंचाने द्यायचे लाभ. त्या चेंडू स्वर षटक क्रमांक या ठिकाणी संपन्न होतो. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावपळकी धावा फक्त आणि फक्त 10 धावा. तर धावफलकामध्ये धावा लागल्या त्या 10. शेवटचं षटक मार्गस्थ 3 षटकाचा सामना. योगेश मडवे हे संघ विसरलेत, कुठेतरी विसरलेत. खऱ्या अर्थाने पिसारा संघ विसरलाय की जिंकणाऱ्या संघाला प्रथम येणाऱ्या संघाला 22,000 पारितोषिक दिला जाईल विनामूल्य. म्हणजे कोणत्याही संघाची एंट्री फी या स्पर्धेमध्ये घेतली नाहीये मच्छिंद्र पाटील. तर नक्कीच पाहूया 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 10. पण या षटकामध्ये नक्कीच जर सामन्यामध्ये मजल मारायची असेल, गोट्या अंपायर कुठेतरी स्टंप उखाडताना आपल्याला दिसत आहेत. तर नक्कीच शेवटचा षटक. तर येणारा गोलंदाज निलेश हा वैयक्तिक कोट्यातील आणि पहिल्या सांघिक कोट्यातील शेवटचं षटक घेऊन आलाय. फलंदाज आपण पाहतोय तो रमन आणि नॉनशाक एनला केशव. तर पाहूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतोय तो पिसारा संघ आणि धानसत संघ. किती धावा रोखतोय हा चेंडू. अप्रतिम फाटका लॉंग ऑफच्या दिशेने. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप सुद्धा अतिशय चांगलं. आणि अशा रीतीने मात्र एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या त्या 11 धावा. तर किमान 25 ते 30 धावा जर आल्या योगेश मडवी
तर एक चांगला धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तो धानसर संघाला हा चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू कॅच होती, कॅच सुटतोय. 2 धावा, पण तिसरी धाव आणि तिथे प्रेक्षक आहेत. आपण इशारा करायचा आहे. गोट्या ध्यान द्या आपण. तर नाहीये, फक्त 3च धावा मिळतील आणि या 3 धावेने मात्र धाव संख्या धावफलकावरती लागल्यात त्या 14 धावा. मच्छिंद्र पाटील हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 2000चा पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजास 2000 प्लस गोट्या अंपायरला 2000 मिळणार होते, परंतु ते स्वप्न इथे कुठेतरी फेल होताना आपल्याला दिसत आहे. दरम्यान 1 धाव मिळते. 22 का? हा, नक्कीच नक्कीच होऊ शकता. 22 किती जीवावा आले ते गोट्याच्या. जर हेच हॅट्रिक असते प्रणित 3 षटकारांसाठी सुद्धा आज त्या संधी आहे का? तर नक्कीच नक्कीच कुठे अंपायर 3 चौकार चालतील, 3 षटकार चालतील, 3 विकेट चालतील. म्हणजे हे 3 आले तर फुकटचे 2000 तुमच्या खिशामध्ये जातील. आणि हा चेंडू पहिल्यांदा बाद, अप्रतिम झेल. फलंदाज बाद होत आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 15 धावा का 3 4 5 केल्या तुमच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम प्रयत्न. चेंडू उगतोय फलंदाज अशा रीतीने निताव चेंडू. आज धानसर संघ योगेश मडवी 3 सामने जिंकतो की काय असे चित्र स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहेत. अप्रतिम अप्रतिम पण धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज. बात क्या बात आहे, नाचा. तर फक्त 16 धावा ची गरज आहे ती येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. मच्छिंद्र पाटील 16 धावा म्हणजे या परिस्थितीला जर सुरुवातीला भेदक मारा केला तर या धावा मागण्यास ठरू शकतात. कारण जरी 3 षटकामध्ये 16 धावा असल्या तरी या धावा या परिस्थितीला रोखल्या जात आहेत. पण पाहूया धानसर संघ ज्या जोमाने उतरलाय. दुसरा तर उद्या पहिला सामना असेल सिद्धूकर वर्सेस कुटारे करपडा, दुसरा तलोजी मस्ते वर्सेस पेंदर VRCC, तिसरा रोहित तुर्बे आणि चौथा घोटक्या धरणा. नक्कीच मच्छिंद्र पाटील आपण पाहतोय की या विभागामधले जे छोटे प्लेसेस संघ आहेत योगेश पडवे त्यांना कुठेतरी प्राधान्य दिलाय. ते आमच्या आदरणीय एकनाथ म्हात्रे त्यांनी या स्पर्धेमध्ये या संघांना आणि की त्यांच्याकडून कोणती एंट्री फी घेतली नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट म्हणून एक टुर्नामेंट त्यांनी खेळवलाय आणि या 16 संघांना प्राधान्य दिलाय आणि 16 संघांना मच्छिंद्र पाटील प्राधान्य देऊन उर्वरित जे प्रेक्षक आहेत
खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, या सर्व प्रेक्षकांची आणि खेळाडूंची जेवणाची सोय या एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून इथे केली गेलेली आहे. आणि आज बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा ज्याने आनंद लुटला आहे, त्याचबरोबर त्यांची जेवणाची सोय केली, त्यांनी सर्वांनी ही टुर्नामेंट एन्जॉय केली. म्हणजे असे तानशूर व्यक्तिमत्व कोण असतील तर ते आमचे एकनाथ शेठ म्हात्रे असतील, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आज इथे पाहतोय. आणि ही स्पर्धा बराचसा खर्च या स्पर्धेमध्ये त्यांनी केलाय. बच्चेंद्र पाटील तो नावासाठी नाही तर त्यांच्या आतमध्ये असलेला माणुसकीचा ठेवा जपण्यासाठी. कारण पैसा प्रत्येकाच्या जवळ आहे, पण माणुसकी ही फार कमी बघायला मिळते. आणि तीच माणुसकी पण आपण या व्यक्तिमत्वाकडून पाहतोय. ते आपले सर्वांचे लाडके आणि या स्पर्धेचे सर्व ते आमचे आदरणीय स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे. तर गोटे अंपायर क्या लाइक कर रहे हैं, वहां से करना ही चाहिए, क्योंकि ऐसा व्यक्तिमत्व आपको पूरे महाराष्ट्र में नहीं मिलेगा. क्योंकि ये ताकत है हमारे कुटारी गांव की, इस एरिया की, एकनाथ शेठ म्हात्रे, जिनके माध्यम से ना के टूर्नामेंट है ताकि गोर गरीबों को जो निश्चित रूप में हमेशा जिनके पीछे हाथ रहता है वो है हमारे एकनाथ शेठ म्हात्रे. जरूर 16 रन यहाँ पर चाहिए जीतने के लिए. तो पिसारवे टीम जिनका रन ज्यादा नहीं हुआ है, लेकिन एक रन कट किए इस गेंदबाज बल्लेबाज ने. निवृत्ति जिन्होंने पहले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, तो वही निवृत्ति यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए देखना है इस बीच खेला गया शॉट बेहतरीन. तोड़ती है ना बोला बा करो तू. तर हा चेंडू मात्र अप्रतिम फटका. क्या बात नारंगी मौसमी जूस चाहिए आपको? हाँ जूस चाहिए, मैच होने के बाद मिलेगा. मैच लिया है, यदि आपने सिंगल हाथ में लिया होता, यदि छुट्टी है तो छूटने दो, लेकिन एक हाथ में लेने की कोशिश कीजिए. यदि 40+ के ऊपर है तो 2000 मिलेंगे. एक और एक हाथ. क्या बात है, एकनाथ शेठ म्हात्रे साहब आपको याद करें गोटे, क्योंकि आपने बुलाया तो हम चले आए. जान जानी जनार्दन. लेकिन गोटे अंपायर, आप जो हेलीकॉप्टर शॉट खेलते, आपके सामने महेंद्र सिंह धोनी भी फीका है. एक रन चाहिए. तो गोटे अंपायर क्या बात है, लाजवाब, बेहतरीन, बढ़िया परफॉर्मेंस. जरूर हमने बोला आप चले आए, और एकनाथ से प्यार के खातिर तो निश्चित रूप में आप यहाँ पर चले आए. तुम्ही बोलवला तो यहाँ से तो पुलिस पीछे लगे क्या? वाईट चेंडू आणि मॅच समाप्त. बच्चेंद्र पाटील
डीजे ब्रावो क्या बात है डान्सर्स संघ या फायनल मध्ये पोहोचलाय तर नक्की डान्सर्स संघाचं आपण कौतुक करूया मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तर धन्वाशे भोईर आपण उद्या पण या स्पर्धेसाठी आपलं स्वागत असणार आहे प्रकाश 4